अ, काल पाचड पोलीस स्टेशन जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी पैठण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्या बँकेचे काही 25 लाख रुपये एक गणेश आनंदा पहिलवान 59 वर्षाचा सेवानिवृत्त त्या बँकेचा कर्मचारी आहे. तो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जात असताना ही सदरची रक्कम दोन अनोळखी इसम अचानकपणे रस्त्यात आले आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ज्या गुन्ह्यामध्ये होते ते जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले होते. सदरबाबतचा गुन्हा पाचड पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि LCBचे श्री राजपूत व त्यांची पूर्ण टीम या ज्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना 2 टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि जे टेक्निकल अनालिसिस करत असताना असं एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये एक व्यक्ती मागील 2 वर्षात तिथे कधीच आला नव्हता. बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन झाले होते त्यामध्ये आणि नेमका ह्याच दिवशी तिथे आला. त्याचं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्या जवळच या बँकेचे एक ब्रांच सुद्धा होतं. तिथे न जाता इथे आल्यामुळे ते संशय बळावला आणि त्यामध्ये अधिक तपास केला असता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विचारल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कबूल केला. यामध्ये त्या आरोपी बरोबर इतर 3 आरोपी सुद्धा होते. त्या 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 100% रिकव्हरी झालेली आहे. एकूण 25 लाख रुपये गेले होते. या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक स्विफ्ट कार, 8 मोबाईल फोन असे एकूण 31,56,000चा मुद्देमाल आम्ही 100% रिकव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की यामध्ये LCBची टीम याचं खूप महत्वाचा रोल यासाठी आहे कारण गुन्हा होऊन 12 तासाच्या आत सर्वच्या सर्व आरोपी अटक झाले आणि 100% माल रिकव्हर झालेला आहे. या आरोपींचे नाव आहेत भरत राजेंद्र रुपेकर, विष्णू कल्याण बोधने, सचिन सोलाट आणि विशाल दामोदर चांदणे. या 4ही आरोपींपैकी दोघांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जो मेन यामध्ये ज्याचा मास्टरमाइंड होता तो भरत राजेंद्र रुपेकर होता. याच्यावर 2017 मध्ये भादवी 419 420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये पोलीस भरतीमध्ये डमी कॅन्डिडेट उभा करण्याचे जे प्रयत्नात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर सचिन सोलाट यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.